नमस्कार, मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड. आपलं वृत्तांत जिल्हा न्यूजमध्ये स्वागत आहे. पाहूया शहरातील ताज्या घडामोडी. 5 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू झाला आहे. धार्मिकदृष्ट्या हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. आज पहिला श्रावण सोमवार असल्याने भाविकांनी महादेवाचे दर्शन घेण्यासाठी अंबरनाथ प्राचीन शिव मंदिरामध्ये मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. मंदिराचे पुजारी विजय चाऊ पाटील तसेच पाटील परिवाराकडून भाविकांना दर्शन घेताना गैरसोय होऊ नये याकरिता मोठी दक्षता घेतली जाते. या कार्यात पोलीस प्रशासनाकडून मोलाचे सहकार्य लाभते. हजारो भाविकांना रांगेत उभे करून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकडे लक्ष दिले जात आहे. प्राचीन शिवमंदिराचे सुशोभीकरण करण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून मोठा निधी उपलब्ध झाल्याचे पुजारी विजय पाटील यांनी सांगितले. हे फार योगायोग असतं आणि योगायोगात ज्यावेळी आपण भोलेनाथाचं दर्शन घेतो अशा बऱ्याच वर्षानंतर येत आहे. तर भोलेनाथ ही प्रसन्न असतं आणि भक्तगणांची जशी इच्छा असतं त्यांची मनोकामना पुरी करतो भोलेनाथ. आता पहिलाच भोले असतं आणि आपण भोल्या भावाने जर त्याचं दर्शन घेतला किंवा आपली जी मनोकामना आहे ती त्यांना सांगितली तर भोलेनाथ नक्कीच प्रसन्न होतात. पुरातन शिवमंदिर जुने अंबरनाथ गाव आम्ही इथलं पुजारी आहेत कोली समाज पाटील बंधू. चांगली पोलीस डिपार्टमेंटचा चांगली सोय आहे. सगळ्यांना प्रत्यक्ष आमचं पुजारी लोक आहेत. येणाऱ्या भक्तगणांची चांगली सोय होत आहे. कुठलाही अनुचित प्रकार न व्हावे याच्यासाठी पोलीस प्रशासन आमचं पाटील बंधू जेवढे आहेत तेवढं सर्व लाईन लावण्यापर्यंत सर्व काम व्यवस्थित सगळं चाललेलं आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा भोलेनाथची कृपा आहे सर्वांवर. त्याच्यामुळं कुठल्याही गोष्टीचा काही प्रॉब्लेम नाही. पुरातन शिवमध्ये मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा फार सुंदर देखणा होणार आहे. कारण खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी 350 करोड रुपये इथं आणलेलं आहे, तिथं दिलेलं आहे. त्याच्यामुळे जो काम बाहेर चालतं त्या 1-2 वर्षामध्ये फार सुंदरसा आजूबाजूचा परिसर होणार आहे. जी आपल्याला तुम्हाला आता बाहेर जी घाण दिसते ती कुठलीही घाण राहणार नाही. कारण खासदार साहेबांची मेहरबानी आहे. या मंदिरावर खासदार साहेबांचा फार बारकाईने लक्ष असतं. त्याच्यामुळं 350 करोड रुपयाचा निधी त्यांनी आणून दिलेला आहे. श्रावण महिन्यात दररोज सकाळी रुद्राभिषेक आणि येणाऱ्या सर्व भाविकांना दुपारी भोजनाची व्यवस्था श्रावण हिंदू धर्म संस्कृत सर्वधन महोत्सवाच्या माध्यमातून केले जात असल्याची माहिती युवराज पाटील यांनी दिली. सालाप्रमाणे याही वर्षी हिंदू धर्म सांस्कृतिक संवर्धन महोत्सव हे माझे वडील विजय पाटील हे गेल्या 23 वर्षापासून आणि हा आमचा 24वं वर्ष आहे. प्राचीन शिवमंदिर इथे सकाळी रुद्राभिषेक आणि दुपारी जेवण असतो सर्व भाविकांना. त्याच्यानंतर सांस्कृतिक बरेचसे कार्यक्रम असतात. मोठे मोठे संत येतात या ठिकाणी आणि सर्वांना आशीर्वाद देतात. याही वर्षी त्याच प्रकारे 26 तारखेला रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी महाराज 26 तारखेला प्राचीन शिवमंदिर इथे सर्व भक्तांना दर्शन देण्याकरता येणार आहे. शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी वृत्तांत जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.